नमस्कार मित्रांनो, आज आपलं अपूर्वचे स्वागत आहे। आज आपण कस्टर्डची रेसिपी बघणार आहोत। पण जर तुम्ही अपूर्व रेसिपी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे मी दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर। आता हे आपल्याला तापवून घ्यायचंय। हे बघा मी तापायला ठेवलेलं आहे दूध। हे बघा आता हे मी दूध तापवायच्या अगोदर आहे ना, हे दूध काढून घेतलं होतं मी। अर्ध्या वाटीला पण कमी आहे। थोडंसं दूध काढून घ्यायचं आपण 3-4 चमचे। आणि त्या दुधामध्ये आपल्याला हे कस्टर्ड थंड दूध काढायचं, दूध तापवून घ्यायचं नाही। दूध तापवायच्या अगोदरच हे थोडंसं दूध मी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आहे ना, ती मिक्स करायची थंड दुधात। हे बघा मी जे तुम्हाला चमचे दाखवलेत ना, ह्या चमच्यानुसार 3 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। आता आपल्याला ही या थंड दुधामध्ये मिक्स करायची आहे। हे बघा आता मी ही कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आहे। हे बघा ह्याच्यामध्ये ना अशा गाठी नाही राहायला पाहिजे, ती पावडर पूर्ण या दुधामध्ये मिक्स झाली पाहिजे। म्हणून थंड दुधामध्ये अगोदर थोडीशी दूध घेऊन त्याच्यात ही मिक्स केली जाते आणि मग आपल्याला ह्या तापवलेल्या दुधामध्ये ही मिक्स करायची। हे बघा आता मी तापवलेल्या दुधामध्ये मिक्स केलेली आहे। आता बारीक गॅसवर आहे ना, थोडंसं दूध आटेपर्यंत 15-20 मिनिटं तरी 15 मिनिटं तरी व्यवस्थित बारीक गॅसवर हे ती पावडर चांगली ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे घट्ट होतं। हे बघा आता ही मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता आपल्याला ही पण मिक्स करायची आहे। हे बघा किती घट्ट झालंय बघा। जर तुम्हाला पातळ वाटत असेल ना, तर थोडी कस्टर्ड पावडर वाढवली तरी चालेल। पण थंड दुधातच कस्टर्ड पावडर मिक्स करायची, नाहीतर मग ते काय होतात, गाठी तयार होतात। हे बघा किती घट्ट झाली बघा। हे बघा आता मी साखर टाकलेली आहे। अजून आपल्याला ही साखर पूर्ण विरघळून द्यायची आहे ह्याच्यामध्ये, कस्टर्ड मध्ये ह्या। हे बघा आता हे पूर्ण झालेलं आहे। एवढं घट्ट व्हायला हवं, म्हणजे हे थंड झालं ना की अजून घट्ट होतं। हे बघा आता हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचंय। मग थंड झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स टाकायचे तर ड्रायफ्रुट्स टाका, फळं टाकायची असेल तर फळं टाका। आता माझ्याकडे फळं आहेत म्हणून मी फळं टाकणार आहे। हे बघा आता ही फळं आहेत माझ्याकडे, चिकू, केळ, स्ट्रॉबेरी वगैरे आणि पेरू। तर ही फळं आहेत माझ्याकडं, म्हणून मी त्या कस्टर्डमध्ये फळं टाकणार आहे। आता तुमच्याकडे फळं नसतील, ड्रायफ्रुट्स असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकले तरी चालेल। हे बघा आता हे ना कस्टर्ड असं टाकायचं ग्लासात। आणि आपण जी फळं कापून ठेवलेली आहेत ना, पहिल्यांदा ती टाकायची थोडी थोडी। आणि त्याच्यावर काय करायचं, परत कस्टर्ड टाकायचं, म्हणजे ते छान मिक्स होतं। हे बघ म्हणजे फळं पण जातात पोटामध्ये कमी जास्तीमध्ये। हे बघा आता वरून परत फळं टाकायची, म्हणजे जसं आपण एक घास खातो तसं त्याच्यामध्ये फळ पण येतं तोंडामध्ये। हे बघा अशा प्रकारे आपली कस्टर्डची रेसिपी बनवून झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अपूर्व रेसिपी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।